दरवर्षीप्रमाणे यंदाही सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे। विशेष म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याची परंपरा सोनालीने कायम ठेवली असून ही मूर्ती तिने स्वतःच्या हाताने घडवली आहे। सोनालीने बाप्पाकडे निसर्ग समतोल आणि सर्वांच्या कल्याणासाठी साकड घालत आपल्या भावनांना मूर्तीमधून आकार दिला आहे। तिच्या या उपक्रमाचे कौतुक समाजातून होत आहे। नेहमीप्रमाणे सगळ्यांचं स्वागत आहे। इंस्टाग्राम, फेसबुक आणि आपले आलेले सगळे मीडियाचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही आलात। तुमचं स्वागत आहे। आता आपण सगळे मिळून बाप्पाचं स्वागत करूया। या पुढे या। अभी कपड़ा निकालना है अभी नहीं, बाद में क्या तो इधर ही अच्छा। गणपति बाप्पा मोरया, गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। एवढं मोठं जास्वंदीचं फूल आलंय यावर्षी, कारण आम्ही पहिल्यांदा इतकी मोठी मूर्ती बनवली आहे, तर त्याला काय म्हणतो अनुसरून आपण हे फूल अर्पण करूया। बस आले कुठलं हे छोटा आणखी बाकी कमी राहतं दुर्वा अरे वा, यंदा बाप्पाला खूप मोदक आहेत। चला ओम अस्तु श्री मंगलानि भवन्तु सर्वसाधुपहर्ता वार्ता विघ्नाशी निर्वे पूर्वे प्रेम कृपाले राशि सर्वांगी सुंदरम सिंधुराशि कंठी धरते नार मक्का पराशि जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान समय मात्रे मान कामना पुष्टि देव चंदनाची मुठी कुंकुम केशरा हिरे जड़ता मुकुटा शोभतो वरा गुणगुणते पूरे चरणी रागरिया देव देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्र मान समय मात्र मान कामना पुष्टि जय देव जय लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड प्रेरणा दास रामाचा पाहेश्वरा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन समय मात्रे मन कामना पुष्टि दुर्गे दुर्गढ़ारी दुर्गे संसारी रामनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जय वारी वारी करुणा करने वारी देवी देवी गुरुवरीश्वर वंदे तारक संजीवनी जय देव बोल पाता जय सेनानी कमल बंधु बोले कानी राजी विवाद करता बोलो करवानी यीशु भक्ता लागे यीशु भक्ता लागे जय देवी गुरुवरीश्वर वंदे तारक संजीवनी जय देव घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालेलं दिसून येतं आहे। काय सांगाल, या गणपती मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे? गेली 6 वर्ष मी आणि माझा भाऊ अतुल आम्ही घरातच शाडूच्या मातीने गणपती बाप्पाची मूर्ती साकारतो। यंदा आमचं 7वं वर्ष आहे। दरवर्षी एक प्रश्न असतो की यंदा कुठला अवतार, कुठली मूर्ती, कुठलं स्वरूप बनवूयात। तर आमच्या बघण्यात एक सुंदर चित्र आलं ज्याच्यात हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत आहेत। तर कुठेतरी विचार केला की याचं जर का मूर्ती स्वरूप असेल तर ते किती सुंदर दिसू शकतं, ते अवघडही असू शकतं, पण तो प्रयत्न आम्ही करूयात। आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पाने आमच्याकडनं ते करून घेतलं आहे, म्हणून हातीच्या सोंडेतून बाप्पा प्रकट होत आहेत असं हे स्वरूप। मागे एक कापडावरती एक कलाकृती दिसते, तेच काय वेगळेपण आहे? ती कॅलिग्राफी आहे पद्मश्री श्री अच्युत पालव सर यांच्या कॅलिग्राफीवरती आधारित, त्याच्यातून प्रेरणा घेऊन हे कापडी बॅकड्रॉप बनवलं आहे, जे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी त्याचं शिवणकाम करून स्वतः बनवलं आहे। आमची मैत्रीण आहे सोनाली बने, ती भरपूर सामाजिक उपक्रम राबवते आणि तिच्याच या एका उपक्रमातून हे शिवणकाम करून घेतलं आहे आणि कुठेतरी सामाजिक उपक्रमाला हात
हातभार. त्यात नैसर्गिक, इको फ्रेंडली हा सगळा विचार होता. कापडी आहे त्यामुळे ते नैसर्गिक आहे. आम्ही पर्यावरणपूरक अशी मूर्ती बनवतो. हत्तीचं कुठेतरी स्वरूप आहे म्हणून यंदा जंगल, निसर्ग अशी प्रतिकृती उभारावी असा विचार होता. त्यामुळे खरी पानं, फुलं याचा वापर करून यंदाचं डेकोरेशन हे केलं आहे. येत्या काळामध्ये कोणते चित्रपट येणार आहेत? मोगलमर्दिनी, छत्रपती ताराराणी आणि रावसाहेब हे 2 चित्रपट खरं तर प्रदर्शनासाठी तयार आहेत, सज्ज आहेत. काही अडचणींमुळे ते थांबले आहेत. तर बाप्पाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्या अडचणी पूर्ण होत आणि लोकांसमोर हे चित्रपट प्रदर्शित होऊ देत. आणखी एक चित्रपटाचं आत्ताच चित्रीकरण संपूर्ण झालेलं आहे, ज्याचं आम्ही संपूर्ण चित्रीकरण पुण्यात केलं आहे. मी बऱ्याच वर्षांनी पुण्यात शूटिंग केलं आहे, त्यामुळे तोही चित्रपट खूप खास आहे, विशेष आहे. तो देखील लवकरच प्रदर्शित होईल आणि बऱ्याच गॅपनी माझे चित्रपट येत आहेत, त्यामुळे मी देखील खूप उत्सुक आहे आणि आय एम शुअर प्रेक्षकांना देखील ते चित्रपट पाहून नक्कीच आनंद होईल. एक कलाकार म्हणून बाप्पांना तुम्ही काय साकडं घाल? कलाकार म्हणून साकडं काय घालावं? बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही आमच्या कला साकारू शकतो, प्रेक्षकांसमोर त्या सादर करू शकतो. एक कलाकार म्हणून माझ्या कलात्मक जीवनाची सुरुवात ही गणेश उत्सवापासून झाली आहे, त्यामुळे गणेश उत्सव बाप्पा अत्यंत स्पेशल आहे. असाच आशीर्वादाचा हात आम्हा सगळ्या कलाकारांवरती असू देत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.